माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय एक की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करता येत. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, हे धन्याचे हेच घडून आणतोय.